हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आजचा होता मंगळवार आणि मंगळवारी मी म्हणजेच कोणती सेवा केली किंवा मी महाराजांची सेवा कशा प्रकारे केली, माझी देवपूजा मी कशा प्रकारे केली, तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। तर मागचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की माझं जे देवघर आहे तर ते पूर्व दिशेला आहे आणि जेव्हा मी पूजा करण्यासाठी बसतो तर तेव्हा जे माझे तोंड आहे तर ते पश्चिमेकडे होतं। म्हणजेच आपण आपल्या देवघरांचं जे म्हणजे देवांचे जे तोंड असते किंवा आपण जे देवांचे फोटो आपल्या देवघरामध्ये ठेवतो तर त्यांचं जे तोंड आहे तर ते दक्षिणेकडे नाही झालं पाहिजे, कारण दक्षिणेकडे आपल्या इकडे जे मृत व्यक्ती असतात तर त्यांचे फोटो जे आहेत तर ते आपण दक्षिण दिशेला लावत असतो। त्यामुळे अशी मला प्लेस पाहिजे होती जेणेकरून जिथे माझं तोंड म्हणजेच पश्चिमेकडे आणि देवांचं तोंड सर्व पूर्वेकडे होईल, तर तशी मला किचनमध्ये जागा मिळून गेली। त्यामुळेच मी किचनमध्येच देवघर तयार केलं आणि आज मला फुलं देखील बरीचशी मिळून गेली होती, त्यामुळे जो पांढऱ्या फुलांचा गजरा होता तर तो देखील मी तयार करून घेतला। जेव्हा आपण म्हणजेच मंगल कलशाला गरजा अर्पण करतो तर तेव्हा खरंच मंगल कलश हा खूप छान दिसतो। त्याचबरोबर महाराजांना देखील मी गजरा अर्पण करत असतो तर महाराज देखील खूप छान दिसतात। तर आजची जी स्वामी सेवा होती तर ती मी लवकरच सुरुवात केली होती, कारण जो स्वयंपाक होता तर तो माझा राहिला होता। स्वामी सेवा झाल्यानंतर मला स्वयंपाक तयार करायचा होता, तर सर्वात पहिल्यांदा मी लवकर उठलो, त्यानंतर जी आंघोळ आहे ती करून घेतली। त्याचबरोबर जे फुलं मला आता पूजेला लागणार होती तर ती देखील मी आणून घेतली। आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे फुलं देखील खूप प्रमाणामध्ये येतात झाडांना, कारण त्यांना बरेचसं पाणी मिळून जातं, त्यामुळे झाडांना खूप भरभरून अशी फुलं येतात आणि मला देखील फुलं मिळून जातात। तर जी पांढरी फुलं होती तर ती देखील आज मला खूप प्रमाणामध्ये मिळून गेली होती, त्यामुळे मग मी आज त्याचा गजरा तयार केला। तर तुम्ही बघू शकता मंगल कलश खूप छान दिसत होता। त्याचबरोबर आज मंगळवार देखील होता, त्यामुळे जे मंगल कलशाचं पाणी होतं तर ते देखील मला चेंज करायचं होतं आणि जो तांब्या होता तर तो देखील मी घासून घेतला। त्याचबरोबर जे मंगळसूत्राला मी म्हणजेच ज्वेलरी अर्पण करतो तर ती देखील मी क्लीन करून घेतली। जो मंगल कलशाचा नारळ असतो तर तो देखील आपल्याला ओला ठेवायचा असतो, म्हणजेच ओला करून तो आपल्याला कलशावर ठेवायचा असतो। तर मला आंब्याची जी पानं होती तर ती मला मिळाली नाही, त्यामुळे मग मी असाच मंगल कलश ठेवला आणि त्यानंतर जी स्वामी सेवा होती तर तिला मी सुरुवात केली। तर स्वामी सेवेला सर्वात पहिल्यांदा मी गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे तर तिलाच अभिषेक करून घेतो आणि त्यानंतर मग जी स्वामींची सेवा करायची असते म्हणजे स्वामींच्या मूर्तीला देखील मग नंतर अभिषेक करून घेतो। याचबरोबर आता लवकरच आपली श्रावण महिना देखील सुरू होणार आहे, तर तेव्हा देखील महादेवांची मला भरपूर सेवा करायची आहे, तर ते देखील व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल। कारण मी म्हणजेच महादेवाची पिंड आणली नाही आहे माझ्यासोबत, त्यामुळे मी मातीची शिवलिंग तयार करेल, म्हणजेच त्याला पार्थिव शिवलिंग म्हणतात। कारण श्रावणामध्ये जे आपण मातीचे शिवलिंग तयार करतो तर त्याला खूप जास्त महत्त्व आहे, त्यामुळे मी पार्थीचंच शिवलिंग तयार करणार आहे। त्यामुळे मी पितळेचं किंवा जे आपल्याला मार्केटमध्ये रेडीमेड शिवलिंग भेटतात तर ते मी विकत घेतलं नाही आणि जे मातीचं शिवलिंग आहे तर तेच मी तयार करणार आहे। लवकरच श्रावण महिन्यातील जी महाशिवरात्री आहे तर ती येणार आहे आणि त्या दिवशी आपण सर्वच म्हणजेच महादेवांची पूजा करत असतो। जे प्रदीप मिश्राजी महाराज आहेत तर त्यांच्याकडून आपल्याला म्हणजेच ते आपल्याला लाईव्ह त्यांचं रुद्राभिषेक करताना म्हणजे सांगतात, तर त्यांनी जो व्हिडिओ होता त्यांचा म्हणजेच 23 जुलैला लाईव्ह अभिषेक होणार आहे, जो रुद्राभिषेक असतो तर तो ते करत असतात आणि म्हणजे टीव्हीच्या माध्यमातून आपण घरबसल्या करू शकतो, तर ते देखील मी करणार आहे आणि ते देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। तर त्याला जे पूजेचं सामान लागणार होतं तर ते देखील मी गावाकडून आणलं होतं, कारण मागच्या वर्षी देखील मी ही सेवा केली होती। म्हणजे जेव्हा मी गावाकडे होतो तर तेव्हा टीव्हीच्या समोर बसून ही सेवा म्हणजे आमच्या घरातल्या सर्वांनी केली होती, म्हणजेच मातीचं जे शिवलिंग आहे तर ते तयार केलं होतं। आणि जसं जसं मग नंतर महाराजांनी सांगितलं तर तसं तसं आपल्याला सेवा करायची असते, म्हणजेच ते मंत्र तिकडे टीव्हीमध्ये म्हणतात तेच मंत्र आपल्याला इकडे बसून म्हणायचे असतात। तर जो माझ्याकडे टॅब होता म्हणजेच जे पहिले व्हिडिओ मी शूट करत होतो तर ते मी टॅबवरून करत होतो, तर टॅबच मी आता म्हणजेच जे माझं देवघर आहे तर देवघराच्या समोरच मी ती सेवा करणार आहे। तर जे टॅबमध्ये मी त्यांचं लाईव्ह म्हणजे चालू करणार आहे आणि जो माझा फोन आहे डेली यूजसाठी तर त्याने मी व्हिडिओ शूट करेल, जेणेकरून तुम्हाला देखील पाहायला मिळेल की मी कशाप्रकारे सेवा करतो किंवा महादेवाची पिंड कशाप्रकारे आपण तयार करावी, तर त्या व्हिडिओजमध्येच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देऊ
म्हणजेच आपण महादेवाचे शिवलिंग कशाप्रकारे तयार करायचं, म्हणजे जेव्हा आपण मातीचं शिवलिंग तयार करतो तर तेव्हा कोणते म्हणजेच नियम पाळायचे किंवा आपण कोणती माती यूज केली पाहिजे किंवा शिवलिंग जेव्हा आपण तयार करतो तर ते किती साईजचं असावं, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेल. तर आजची जी स्वामी सेवा होती तर आता वाचन माझं चालू होतं, म्हणजेच जे 3 अध्याय दररोजचे वाचावे लागतात तर ते आता माझे वाचणं चालू होते. आजचा होता मंगळवार, तर 16वा 17वा आणि 18वा असे 3 अध्याय वाचायचे होते, तर ते माझे वाचणं चालू होते. तर आता सकाळचे 8 वाजले होते, तर 8 वाजताच जी स्वामी सेवा आहे तर ती मी कंप्लीट करून घेतली होती आणि त्यानंतर मग मला ऑफिसला देखील जावं लागतं. त्यामुळे जी स्वामी सेवा आहे तर ती मी सकाळी लवकरच करतो, म्हणजे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर मी करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण एकदा स्वामी सेवा केली तर घरातलं जे वातावरण आहे, म्हणजेच जिथे मी राहतो तर ती आपल्या अवतीभोवतीचं जे वातावरण असतं तर ते खरंच खूप पॉझिटिव्ह होतं आणि मला खूप जास्त करमतं. म्हणजे जेव्हा मी पूजा करतो तर तेव्हा मला देखील छान प्रसन्न वाटते रूममध्ये. जेव्हा मी म्हणजेच आता ऑफिसला जातो किंवा ऑफिसमधून पुन्हा वापस येतो तर तेव्हा एक असं समाधान असतं की स्वामी आहेत आपल्या रूमवरती. तर त्यामुळे स्वामींची सेवा मला करायला खरंच खूप आवडतं आणि स्वामी हे म्हणजेच 2 वर्ष झाली मी स्वामींची सेवा करत आहे आणि स्वामींचे जे अनुभव आहेत तर ते देखील मला खूप छान आलेले आहेत. म्हणजेच जेव्हा मी महाराजांचे 11 गुरुवार केले होते तर तेव्हा देखील म्हणजेच मी असं काही कल्पना केली नव्हती की महाराजांकडून आपल्याला हेच हवं त्यासाठी मी 11 गुरुवार करायचे. तर असंच माझ्या मनामध्ये आलं की आपण जेव्हा म्हणजे संकल्प करतो, म्हणजेच नवीन वर्षाचा आपण काही ना काहीतरी संकल्प करत असतो, तर तेव्हा मी संकल्प केला होता की महाराजांचे जे 11 गुरुवार आहेत तर ते मी करील आणि ते महाराजांच्या कृपेने खूप छान प्रकारे झाले. आणि जो उद्यापनाचा व्हिडिओ होता तर त्याला देखील तुम्ही म्हणजेच खूप छान प्रकारे रिस्पॉन्स दिला, तर तुमचे देखील खूप आभार. तर जे उद्यापनाचा व्हिडिओ होता तर त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली होती की मी कशाप्रकारे 11 गुरुवार केले किंवा आपण 11 गुरुवारची पूजा मांडणी कशाप्रकारे करावी, कोणते नियम पाळावेत. म्हणजेच त्याच्यात एक सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे आपण परअन्न वर्ज्य असतं. म्हणजे जेव्हा आपण 11 गुरुवार करतो किंवा स्वामी चरित्राचे पारायण करतो किंवा गुरुचरित्राचे पारायण करतो तर तेव्हा आपल्याला परअन्न वर्ज्य असतं. परअन्न म्हणजेच जे दुसरं अन्न असतं, म्हणजेच आपण आपल्या घरचं अन्न खाऊ शकतो पण आपण बाहेरचं जे अन्न असतं तर ते टाळायचं असतं, म्हणजेच ते खायचं नाही आहे. आणि जर म्हणजेच आपण मेस वगैरे असेल, म्हणजेच ऑप्शनच नसेल तर जो गायत्री मंत्र आहे तर जेवणा अगोदर आपल्याला तो 3 वेळा म्हणायचा असतो आणि त्यानंतर आपण जे अन्न असतं तर ते ग्रहण करायचं असतं. तर मला तर काही प्रॉब्लेम येतच नाही, कारण मी स्वतःच जेवण जे आहे तर ते तयार करत असतो, म्हणजे जो स्वयंपाक आहे तर तो मी स्वतःच तयार करत असतो. त्यामुळे मला एवढी अडचण येत नाही. आणि आजची जी स्वामी सेवा होती तर तुम्ही आता बघतच आहात, तर मंगळवार होता त्याचमुळे म्हणजेच कुलदेवीची आपल्याला सेवा करायची असते. तर जशा मला जमतात तर तशा मी सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच ज्या वारी आपल्याला ज्या देवांच्या सेवा करायच्या असतात तर त्या माझ्या हातून म्हणजे जशा झाल्या मी तशा करतो. म्हणजे जे मंत्र स्तोत्र आपल्याला पठण करायचे असतात तर मला जसे जमले तसे मी करत असतो. तर आजचा मंगळवार होता तर मंगळवारी मी कुलदेवीची सेवा करत असतो. तर दुर्गा स्तोत्र, महाकाली स्तोत्र, भूसुक्त, हे सर्व जे स्तोत्र मंत्र आहेत तर हे मी पठण करत असतो. त्याचबरोबर जी महाराजांची काही सेवा असते तर ती देखील मी करत असतो. म्हणजेच जर आपण पुरुष सूक्त जर दररोज जरी वाचलं तरी आपल्याला चालतं, तर जे पुरुष सूक्त असतं तर तो देखील मी दररोज कंटिन्यू वाचत असतो. आणि आता जे काही मंत्र स्तोत्र असतात तर आपण दररोज पठण करत राहिलो तर आपले देखील ते तोंडपाठ होतात, म्हणजेच आपल्याला पुस्तकाची गरज भासत नाही. तर हे जे पुस्तक आहे तर हे खरंच खूप युजफुल ठरतं. जे नित्यसेवेचं पुस्तक आहे तर यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, आपण सेवा कशाप्रकारे करावी. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असतो. तर हे जे पुस्तक आहे तर हे मी केंद्रामधूनच घेतलं होतं. म्हणजेच जेव्हा मी शिक्षणासाठी बाहेर होतो आणि स्वामींबद्दल मला कळालं तर तेव्हाच मी स्वामी केंद्रामधून जे नित्यसेवेचं पुस्तक आहे तर हे मी घेतलं होतं. आणि त्याचबरोबर जे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे तर हे देखील मी तेव्हाच घेतलं होतं. म्हणजेच मी हॉस्टेलला राहत होतो तर तेव्हा देखील मी स्वामी सेवा करायचो. म्हणजेच दररोजची 3 अध्याय वाचायचो. पूजा वगैरे म्हणजेच एवढी मी केली नव्हती तिथे, पण फक्त महाराजांचा एक फोटो होता आणि जे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे आणि तो ग्रंथ आणि 1 माळ जप. फक्त सकाळी आंघोळ झाल्यानंतर 3 अध्याय वाचायचे, त्यानंतर 1 माळ जप करायची आणि त्यानंतर मग मी अभ्यासाला सुरुवात करायचो किंवा जे माझे ट्युशन होते तर त्यांना मी जायचो. तर आजची जी स्वामी सेवा होती तर ती आजची माझी झालेली आहे. तर तुम्हाला माझी आजची स्वामी सेवा केलेली कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.